आता मी परत वाजवतो बघा. हे बघा पळायला लागला, त्याला कळतच नाही कुठून कोंबडी ओरडती. खाना लिहिली. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. मी तुम्हाला मागं दाखवले होत्या चिंचा साल काढलेली आणि वाळायला ठेवलेल्या आहेत त्या. आणि हे डबे दिसते तुम्हाला 4 डबे जवळपास. तर याच्यामध्ये ना माझ्या आईने गहू भिजायला टाकलेले, आणि गहू याच्यामुळं भिजवायला टाकलेले कारण त्याच्या कुरडया करायच्या आहेत. आता तुम्ही जर बघितलं ना, इथं 4 डबे टोटल, एक टीप आहे आणि 3 डबे. तर याचे 2 स्लॉट होणार आहे. तर हा पहिला आहे ॲक्च्युली. तर हे जास्त भिजलेले, आज हे चुरून आणायचे. पहिले घरीच चुरत होते, पण आता मशीन निघलेलं आहे त्याच्यामुळे मशीनवर चुरायला घेऊन जायचे. कदाचित मी किंवा माझा भाऊ घेऊन जाणार याला चुरायला. तर हे दाखवायचं होतं तुम्हाला. घरी खाली चल ना. हे काय नाही, ते काय याला लावा. त्याला काय बरं, त्याला लावायचं का? त्याच्यावर जास्त वाईट खाना लिहिली. याला आता 3 दिवस झालेले, चांगला आंबूस वास येतो याचा. आणि याच्यामुळे कुरडयाही थोड्या आंबूस होता, ज्या चवीला चांगल्या लागतात एकदम. आणि एकदम चुरा होतोय बघा याचा, मी चुरून दाखवतोय. तर इझिली क्रश होत आहे त्या. तर आता मशीनमध्ये नेण्यासाठी ह्या रेडी आहे. आता मी जातो रुची आणि त्यांना शाळेच्या ड्रॉपवर सोडायला. मग तुमचं काय म्हणणं आहे ध्रुव शेट? कशी वाटती शाळा? 5वीला जाऊन कसं वाटतंय तुला? काही शिकवताय का? पेनान लिहायचंय त्याला, त्याच्यामध्ये तो खुश आहे. आणि तू ध्रुव तीर्थ, हा पोराला मारितो तू? कोणत्या पण? अरे असं नका करू. हा बोला. यश नाही का याचाच फ्रेंड आणि ना त्याचीच बहीण होती आणि त्यालाच घाबरतो. यशला का अनुष्काला? अनुष्काला. अरे बाप, अनुष्काला का बरं घाबरत ध्रुव तू? तीर्थ तू याला घाबरायला. आणि ती रुचीच्या वर्गात आहे, ती छोटी तुझ्यापेक्षा. आणि तू का बरं घाबरतो अनुष्काला? तिसरीला येतो तो 3रीला गेला. सांग रे तीर्थ. मी घाबरतच नाही, काही पण बोलती. अरे रुची तू तो म्हणतो मी घाबरत नाही अनुष्काला. तेव्हा बसला असतो तर काहीच नाही म्हणत, फक्त बस आलेली तुमची. हा बोल रुची. बस तुमची की ध्रुवती? नाही, आमची नाही. मस्त बस. तर आम्हाला इथे येऊन भरपूर वेळ झालेला आहे आणि अजून काय आलेलं नाही रुची. बस आलेली नाही. तर आता मी काय करतो, असं वाटतं मला बस आली नाही तर घरीच मजा करू. घरी मजा करायची. मग ध्रुव तुला कसं वाटतंय बसच नाही आली तर? काय वाटतं तुला? आणि तुला तरी तर भारी. आता आपण फोन लो बर का त्याला, सागरला. बसला फोन लो. सो आम्ही फोन लावला होता आता. आणि कुठे आहे रुची? ते झोपटपट्टीवर, म्हणजे इथं मागे 5-10 मिनिटात येतील आता ते. बरोबर तिथं म्हणलं होतं घेऊन जा तिकडे, पण एवढा वेळ लागला होता. तुम्ही म्हणत होते टाइम इतका टाइम झाला, हे झालं. फायनली बस आली. बसला थोडा उशीर झाला आणि त्यांना सोडून मी जेव्हा घरी आलो ना, तेव्हा बघितलं होतं की माझा भाऊ ऑलरेडी गहू चुरायला घेऊन गेलेला आहे. आणि मी गावामध्ये आलो, एक माझं चुलत्या वावर इथं, तिथं थांबलो होतो. आणि ही समोर शिंदळ दिसली होती. आणि ह्या शिंदळीला आहे ना भरपूर वटवाघुळी होता. मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो. कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही, पण डोळ्याने एकदम प्रॉपर त्यांची हालचाल वगैरे दिसत होती. अंधारच होता, दिसत होती. आणि ह्या झाडाला आहे ना खजूरचंच झाड असतं हे, पण आपल्याकडे व्यवस्थित येत नाही, म्हणून कदाचित त्याला शिंदळ म्हणता. तुमच्याकडे या झाडाला काय म्हणता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आलो मी घरी पाणी घेऊन, आणि रस्त्यामध्ये हे आमचे शेजारी आजी भेटल्या होत्या मला, आणि त्या मला म्हणत होत्या हे आळूचे पानं खायला घेऊन जा. हो हो, घेऊन जा संध्याकाळी. आईचं काढतो ना. आईचं कुणाला साऊस. आणि मी घरी जेव्हा आलो ना, तेव्हा माझ्या भावानी ते गहू गिरणीमधून दळून आणलेले होते. आणि हे बघा, हा हे पहिला टीप. आमच्याकडे याला टीप म्हणता, भरपूरशी लोक याला पिंप पण म्हणतात, पण आमच्याकडे याला टीपच म्हणतात. आणि हा दुसरा आहे डब्बा. याच्यामध्येही गहू होते, 2 ठिकाणी असे चुरून आणले होते.
आणि आणखी 2 डब्बे बाकी आहे, ते कदाचित अजून 2 दिवसानंतर चुरायला जातील. सकाळचे 10 वाजलेले होते आणि काम स्टार्ट होण्याच्या आधी ना मी थोडा चक्कर मारत होतो. तेव्हा मला हा पक्षी दिसला आणि याच्या चोचीमध्ये ना एक आळई आहे. आणि मागे एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं एका पक्ष्याची 2 पिल्लं होती. त्यांनी दुर्गादासच्या मोरीमध्ये घरटं बनवलेलं होतं आणि ही त्याच पक्ष्याची आई आहे. ती आता पक्ष्याला चारा भरवायला जातीये. तर मला तर दिसलं होतं म्हणून मी शूटिंग काढतोय आणि हा पक्षी मला बघूनच थोडा इकडं-तिकडं फिरत होता. A tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful sample. आणि तो फायनली त्या घरट्यामध्ये गेला आणि पिल्लांचा एकदम जोरात आवाज चालू झाला होता जेव्हा हे पक्षी त्याच्याजवळ गेला होता. आणि मी जेव्हा जवळ गेलो ना त्यांच्या, तेव्हा कदाचित त्यांच्या आईने त्यांना आवाज देत होती आणि त्याच्यानंतर ते एकदम जे पिल्लं जे आहे ना आवाज करायचे एकदम थांबले होते बरं का. एकदम शांत बसले होते. कदाचित त्यांच्या आईने त्यांना इशारा केला असेल. दुपार झालेली, मी शेडमध्ये बसलेलो आहे आणि यांचा जो कोंबडा आहे दुर्गादास आणि त्यांचा, याच्यामध्ये एक व्हिडिओ लावलेला आहे आणि तो व्हिडिओ लावल्यानंतर भरपूर पळत होता. बघा मी लावतो आता, प्रेस करतो. लावला व्हिडिओ. हे बघा आला. हे बघा आला. बरोबर. आता मी परत वाजवतो बघा. हे बघा पळायला लागला. त्याला कळतच नाही कुठून कोंबडी ओरडती. सो अशी एक मजा चालू होती. हे बघा तिथं येतो. आता परत वाजवतो मी. हे बघा मोबाईल मध्ये चालू इथं त्यांनी येतो. रोशनला लय असू ते. परत बघा. हे बघा. मी तुम्हाला आहे ना पूर्ण कांदे दाखवले नव्हते. मी पोळ जे कांदे लाईनमध्ये टाकता ना याला पोळ म्हणता बरं का. तर ही अशी पोळी इथून तर त्या तिथपर्यंत आहे आणि ती दुसरी आहे. मी तुम्हाला आता ही दाखवतो. भरपूर मोठी आहे. आणि काय झालं होतं ना, मी इथं जे माझ्या भाजीपाला लावलं होतं ना ते पूर्ण गेलेलं आहे कारण याच्यावर कांदे टाकलेले. असं भरपूर वेळेस होतं बरं का की तुम्ही काही लावलेलं असतं आणि त्या लावलेल्यामध्ये ते तुम्हाला त्याच्यावर दुसरंच काहीतरी करावं लागतं. सो इथपर्यंत आहे आता ही. आणि ही दुसरी तर मी तुम्हाला पहिलीच दाखवलेली आहे. ती तिथपर्यंत आहे. भरपूर मोठी आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.